हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा व्लॉग असणार आहे व्हॉट्स इन माय बॅग ऑफिस एडिशन. सो खूप दिवसापासून मला हा व्लॉग शूट करायचा होता. खूप लोकांना बघितलं आहे असं शूट करताना. सो ऑब्वियसली मी पण एक कॉर्पोरेट गर्ली आहे. सो मला पण दाखवायचं होतं की व्हॉट आय टेक टू माय ऑफिस एव्हरी डे. तर विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट्स गो स्ट्रेट इन टू द व्हिडिओ आणि मी दाखवते माझ्या बॅगमध्ये काय काय आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ही आहे माझी खूप मोठी बॅग. बट ठीक आहे, म्हणजे यात सर्व काही येतं माझं. तर हा कसं दिसेल तुम्हाला. तर या बॅगमध्ये मी भरपूर सर्व गोष्टी घेऊन जाते. तर पहिल्यांदा तर ही बॅग मी कुठून घेतली आहे, तर ही बॅग आहे एक इंस्टाग्रामच्या पेजवरून, द यू स्टुडिओ. आणि यात एक छोटा साईज पण येतो. मी पहिले तो बोलवला होता, पण मग मी तो कॅन्सल करून त्यांना म्हटलं मोठा द्या, बिकॉज आय थॉट की माझा लॅपटॉप त्यात बसेल की नाही. माझ्याकडे 2 लॅपटॉप, एक पर्सनल पण एक ऑफिसचा पण. सो मला वाटलं माझा पर्सनल लॅपटॉप यात नाही जाणार. दॅट्स वाय मी ही वाली बोलवली, ती कॅन्सल करून. ती थोडा छोटा साईज होता, बट त्यात पण मला वाटते की आला असता. ही पण आहे छान. ही थोडी कॅरी करायला थोडीशी मला थोडासा मला त्रास जातोय, इतका नाही, बट कॅबनी जावं लागते तर असं काही प्रॉब्लेम होत नाही. सो ही बॅग मी अराउंड 3000 समथिंगची घेतली होती आणि याला मी कस्टमाइज करून घेतलं होतं. एक मिनिट दाखवते मी तुम्हाला. याच्यावरती मी हे असं माझं नाव कस्टमाइज केलं आहे, ईश. आणि हे एक काय बोलतो त्याला, सनफ्लावर चार्म पण आहे. हे पण याच्यासोबत फ्री भेटलं होतं. तर याच्यासाठी काहीतरी मला वाटते 200-300 काहीतरी एक्स्ट्रा पे करावं लागले होते. बट मला खूप आवडते माझी ही बॅग, बिकॉज याचा कलर कॉन्ट्रास्ट जो आहे हा सर्व माझ्या आउटफिटसोबत जातो आहे. तर मी आता दाखवते यात मी काय काय घेऊन जाते. आणि सो सॉरी गाईज, मी लवकरच माईकमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे यावेळेस नक्की. कारण म्हणून काही नाही, यावेळेस नक्की इन्व्हेस्ट करणार आहे मी माईकमध्ये. मला घ्यायचंच आहे माईक. हे असले आवाज येतात ना तुम्हाला, त्यामुळे मला घ्यायचंच आहे माईक, ज्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकणार. सो सॉरी फॉर दॅट. मॅनेज करून घ्या या व्हिडिओसाठी. नेक्स्ट टाईमपासून आय स्वेअर मी माईक घेणार. सो पहिल्यांदा तर ऑब्व्हियसली माझा लॅपटॉप जातो यामध्ये. लॅपटॉप कॅरी करावंच लागते ऑब्व्हियसली ऑफिसमध्ये. लॅपटॉप आहेच, तर त्याचा चार्जर असतो, त्याचं चार्जर कॅरी करते मी, हे चार्जर. आणि मला असं कीपॅड म्हणजे यूज करते मी, बट मला माऊस असला तर थोडंसं इझी पडते काम करायला. सो मी एक माऊस पण असा कॅरी करते यासोबत. हे इलेक्ट्रिकल अप्लायन्स माझे डेली असतातच बॅगमध्ये. ही बॅग असो किंवा कुठली दुसरी बॅग पण जर मी कॅरी करत आहे तर हे असेलच त्याच्यात, ऑब्वियस रिझन्स. तर एक असा मी छोटा वॉलेट कॅरी करते. सो मी व्हिडिओ सुरू नव्हता केला, मला लक्षातच नाही. मी हे दाखवत होती की यामध्ये एक मेकअप पाऊच असतो माझा. नाही, एक पाऊच असतो फक्त, हा मेकअप पाऊच नाही आहे, हा पाऊच आहे. यामध्ये मी काही मेडिसिन्स कॅरी करते माझ्या नॉर्मल ॲसिडिटी वगैरे, असं काही हेडेक वगैरेसाठी त्या असतात माझ्या. आणि एक सॅनिटरी नॅपकिन असतो यामध्ये माझा, जेणेकरून म्हणजे हा पाऊच न्यायसाठी मला वॉशरूमपर्यंत न्यायसाठी बरं होते. तर हा एक असा छोटा पाऊच कॅरी करते. आणि मला असं वाटते की असा एक पाऊच सर्व मुलींच्या बॅगमध्ये असायलाच पाहिजे. सो या, आणि यात मी मेडिकल किट पण म्हणू शकतो या पाऊचला. यामध्ये फर्स्ट एड किट सारखं, म्हणजे थोडं ते काय असतं, 3000 years later. लागतं तेव्हा लावतो ना आपण, बँडेड पण कॅरी करतो मी यामध्ये, ते पण असते यात. सो येस, माझा ऑफिसचा ID कार्ड ते असते यामध्ये ऑब्व्हियसली. मला ना थोडं नोट्स वगैरे लिहायची सवय आहे, किंवा काही मी जर ऑफिसमध्ये फ्री असली तर व्हिडिओजसाठी स्क्रिप्ट्स वगैरे जर लिहायची असेल मला, तर मी अशी एक छोटी नोटबुक आणि एक पेन कॅरी करते. तर हे पण माझ्या बॅगमध्ये नेहमी असेलच. तर यानंतर मी यामध्ये असे वेट वाईप्स कॅरी करते. हे वेट वाईप्स माझ्या खूप कामात येतात. एकतर स्किनसाठी ते येतेच, जर मला मेकअप वगैरे किंवा हात वगैरे पुसायचे असेल तर, वॉशरूमपर्यंत नाही जायचं आहे आणि हात वगैरे क्लीन करायचे असेल तर वेट वाईप्स यूज करून घेते मी. तेव्हाच्या तेव्हा डेस्कवरती इझी पडतं हे मला. त्यानंतर मला जर माझी लॅपटॉपची स्क्रीन क्लीन करायची असली, किंवा टेबलवरती काही जर मी खाल्लं आणि ते सांडलं असेल तर ते क्लीन करायचं असलं, तर त्याच्यासाठी पण मला वेट वाईप्स खूप कामात पडतात. तर मी नेहमी माझ्या वेट वाईप्स सोबत कॅरी ठेवतेच.
तर हे तर झुडिओचे आहे, खूप चीपमध्ये भेटून पण जातात. सो या काय टाकू तर थोडं मेकअपचं म्हणजे इसेन्शियल स्किन केअर इसेन्शियल असतात माझ्या बॅगमध्ये. हे एक हँड क्रीम आहे झुडिओची अशी, तर ही मी नेहमी कॅरी करते माझ्यासोबत. हँडवॉश वगैरे केल्यानंतर माझी स्किन खूप जास्त ड्राय आहे आणि मला ते आवडत नाही. सो मी असा एक हँड क्रीम नेहमी माझ्या म्हणजे बॅगमध्ये ठेवते मॉइश्चराईज करायसाठी. नेहमी म्हणजे काढते आणि मॉइश्चराईज करून घेते हँड्स. तर ही आणि खूप छान आहे, ही खूप स्वस्त पण भेटली होती मला. आणि याचा फ्रेग्रन्स पण खूप छान आहे आणि मॉइश्चराईज पण खूप चांगलं करते हे माझ्या स्किनला. सो एक हे असते माझ्या बॅगमध्ये. त्यानंतर माझी इयरपॉड्स, तर हे सुद्धा मी कॅरी करते माझ्यासोबत. मला आता हेडफोन्सची गरज नाही आहे, जसं माझा प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी हेडफोन्सची गरज नाही पडत. तर काम करता करता कधी मला जर म्युझिक वगैरे ऐकायची इच्छा झाली तर हे किंवा कॉल वगैरे असला तरी पण मी पटकन हे काढून यूज करू शकते. तर माझी इयरपॉड्स नेहमी असते. त्यानंतर मी जेव्हा ऑफिसला जाते जायच्या वेळेससुद्धा मला सॉंग्स किंवा फोनवर वगैरे जर बोलायचं असेल, कॉलवर वगैरे जर बोलायचं असेल तर इयरपॉड्स मी नेहमी ठेवते माझ्यासोबत. जर हे इयरपॉड्स आहेत, भरपूर वर्षापासून मी यूज करत आहे हे. मला वाटते 3 वर्ष झाले असतील या इयरपॉड्सला. सो यानंतर माझ्याकडे काही परफ्यूम्स आहेत. हे मी म्हणजे जो वेअर केला आहे त्याच्या हिशोबाने असते, बट मला वाटते हे 3 माझ्या बॅगमध्ये नेहमी असतातच. तर पहिला जो आहे हा छोटासा आहे, इझी टू कॅरी आहे. हा झाराचा न्यूड बुके आहे. खूप फ्रेश आणि छान फ्रेग्रन्स येतो याचा. तर हा एक असते माझ्यासोबत. एक हा परफ्यूम आहे एलिमेंट एडिशन 2 रोज क्वार्ट्ज. हा पण खूप छान आहे. हा माझ्या फ्रेंड स्नेहलनी मला गिफ्ट केला होता. तिने US वरून आणला होता माझ्यासाठी आणि हा खूप छान आहे. मी आता पण लावते आणि हा पूर्ण दिवस असतो माझ्या बॉडीवरती लिटरली. स्नेहल, जर तू हे बघत आहे आणि जर यानंतर येत असेल तर माझ्यासाठी हा परत घेऊन येशील प्लीज. हा आणि एक माझ्याकडे हा सॉलिड परफ्यूम आहे. हा सॉलिड परफ्यूम हा तुम्हाला कुठे भेटणार नाही. हा माझ्या एका फ्रेंडनी स्वतः तिच्या हाताने बनवलेला आहे. हा मी यूज पण भरपूर केला आहे. हां, तर हा असा थोडा व्हॅनिला कोकोनट याचा मिक्स आहे आणि मी हे माझ्या हाय पॉईंट्सला यूज करते. इथे आणि हा पण खूप वेळ असतो माझ्या बॉडीवरती. तर साक्षी, थँक्यू फॉर दिस. मी हे खूप यूज करते. ती बाय द वे कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे म्हणून तिने हे माझ्यासाठी बनवलं. नंतर माझ्या बॅगमध्ये काय आहे तर हे लिप बाम आहे. हे मी कॅरी करते माझ्यासोबत. हे हायफनचं लिप बाम आहे. हे नेहमी असतेच माझ्याकडे. जर म्हणजे लिप्स ड्राय वगैरे फील झाले तर हे मी लिपस्टिकवरती पण अप्लाय करू शकते. ॲज अ ग्लॉस हे दिसतं आणि लिपस्टिक पण यामुळे खराब नाही होत. तर हायफनचं लिप बाम हे हेझल मध्ये आहे. हे भरपूर छान आहे आणि खूप छान पण दिसतं. त्यानंतर मी जी पण लिपस्टिक यूज केली असेल ती लिपस्टिक माझ्यासोबत असतेच, पण ही लिपस्टिक मी नेहमीच ठेवते माझ्यासोबत. ही लिपस्टिक गाईज तुम्हाला मी याचा काय रिव्ह्यू देऊ, म्हणजे इतकी छान इतकी सुंदर लिपस्टिक आहे ही आहे मेबलिन सेन्सेशनल लिक्विड मॅट लिपस्टिक आणि हा शेड मला वाटते मॅड इन लव्ह काहीतरी आहे. मी इथे कुठेतरी लिहून घेईल याचा शेड जो पण असेल. हा लिपस्टिक लिटरली मी सकाळी जर लावून जात आहे तर होल डे असतो माझ्या लिप्सवरती आणि मी जेवण केल्यानंतरसुद्धा हा इतका म्हणजे निघत नाही माझ्या लिप्सवरून. मी जेवण केल्यानंतर पाणी पिल्यानंतर पण असतो, भरपूर वेळ असतो हा लिपस्टिक माझ्या फेसवर तर लिप्सवर. सो हा खूप छान आहे. तुम्हाला जर ऑफिससाठी कुठला लिपस्टिक पाहिजे असेल तर हा प्लीज घ्या. त्यानंतर एक कोंब असते माझ्याकडे. ऑफिसमध्ये केस वगैरे विंचरायला मी नेहमी ठेवते हा सोबत. केस खराब होऊनच जातात किती म्हटलं आणि माझे केस फ्रीझी आहेत जसं तुम्ही बघत असणार. खूप फ्रीझी आहे. मी आजच वॉश केले म्हणून हे असे खराब दिसत आहे थोडेसे. उद्या हे जास्त चांगल्याने सेट होऊन जातील. मला व्हिडिओ शूट करायसाठी आजचा दिवस होता तर म्हणून मी हा आज शूट करत आहे. सो आपण होतो कोंबवरती. तर कोंब हा नेहमी ठेवते मी. हा छोटासा कोंब आहे आणि इझिली बॅगमध्ये येऊन जातं. तर हा एक कोंब असते माझ्यासोबत नेहमी. माझं फोनचं चार्जर हे पण खूप खराब झालं आहे हे कवर. आय नो
हे एक असते माझ्यासोबत नेहमी ऑब्व्हियसली फोन चार्ज करायसाठी. तर फोनचं चार्जर, एक क्लचर ठेवते मी नेहमी माझ्यासोबत. ऑफिसमध्ये काम करताना असं थोडं मुलींचं असतं की केसावरती बांधले तर असं थोडं काय माहिती काय पॉवर्स येऊन जातात आमच्यामध्ये, थोडंसं कम्फर्टेबल वाटते बेसिकली. सो एक क्लचर असतो माझ्यासोबत नेहमी. हां, आणि काय आहे आता, एक हेअर टाय स्क्रंची आहे. हा स्क्रंची किंवा हेअर टाय असतो नेहमी माझ्या बॅगमध्ये. केस जर मोकळे सोडून गेली आहे मी तर नंतर मी ही बांधेलच केस माझे, मला माहिती आहे. सर क्लचर आणि हेअर टाय हे नेहमी असतं माझ्या बॅगमध्ये. सो या, आणि टिश्यू पेपर असतात माझ्या बॅगमध्ये. आता माझ्या टिश्यू पेपर जे छोटेवाले आहे ते संपलेला आहे, तो पॅकेट मला घ्यावं लागेल जाऊन. ते असतं माझ्या बॅगमध्ये. आणि सॅनिटायझरसुद्धा असतं. तर सॅनिटायझर मी दुसरी बॅग नेली होती काल, तर त्या बॅगमध्ये आहे तो एक सॅनिटायझर पण असतं. तर या प्रकारे मला वाटतं माझी बॅग पूर्ण खाली झालीच आहे. एक राहिलं होतं सॉरी, मास्क. तर हे ब्लॅकवाला आणि ब्ल्यूवाला मास्क माझ्यासोबत असते. मी जेव्हा ट्रॅव्हल करत असते तेव्हा मी हे दोन्ही म्हणजे कॅरी करते, येतं जाताना लावत असते. सो मास्क असतं माझ्या बॅगमध्ये. पूर्ण खाली झाली आहे, त्यात काहीच नाही उरलं, पूर्ण बॅग खाली झाली. सो हे सगळं होतं माझ्या बॅगमध्ये. सो दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ मी मराठीमध्ये शूट केला आहे यावेळेस, कारण माझी खूप सारी ऑडियन्स होती जी मला म्हणत होती की मराठीमध्ये व्हिडिओज का नाही बनवत तू, मराठीमध्ये पण बनव. तर मी विचार केला की हा व्हिडिओ मराठीमध्येच करूया. तर हा व्हिडिओ मराठीत होता. आणि जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर प्लीज गिव्ह अ थम्स अप. सबस्क्राईब पण करून घ्या गाईज माझ्या चॅनलला. आणि तुमच्या ग्रुप्समध्ये पण पाठवा, फॅमिलीमध्ये पण पाठवा. इट विल बी अ ग्रेट हेल्प फॉर मी. आणि मला खूप आवडेल जर तुम्ही असं केलं तर. सो दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. बाय बाय, लव यू.